तर आज डीपीच्या थोड्याशा एका प्रश्नावरून आर्या आणि जान्हवी यांच्यामध्ये भांडण लागलेलं आहे। चला तर बघूयात काय घडलेलं होतं। तर बेडरूम एरियामध्ये डीपी बसलेला होता आणि आर्या तिकडून येते आणि सांगते की मला एक स्वप्न पडलेलं होतं। तर ते स्वप्न असं होतं की तिच्या स्वप्नात तिची आई आणि निक्की आलेली। तर याच्यावरती चर्चा इकडे चालू झालेली आहे। तर पॅडी विचारतो की कोणाच्या स्वप्नात कोण आलेलं। तर अंकिता सांगते आर्या स्टोरी सांगत होती। तर डीपी म्हणतो आर्याच्या स्वप्नात निक्की आणि तिची आई आलेली। मग मी साहजिकच म्हणलं की निक्की आली मग जान्हवी का नाही आली। तर पॅडी म्हणतो ऑब्व्हियसली आपला पण सेन्स ऑफ ह्युमर आहे, त्या दोघी मैत्रिणी येणारच। त्यावर अंकिता म्हणते अरे पण बाजूला असतानाच विचारलं ना त्यांनी, ती केस विचारत होती। मग ती म्हणाली येणार पण नाही स्वप्नात आणि येऊ पण शकत नाही। मग तिला राग आला, मग झालं इथनच चालू। तर अभिजित म्हणाला की जान्हवी म्हणाली अंकिता की लोकांना माझी भीती वाटते, पण मी जर त्यांच्याबरोबर 10 मिनिटं बसली ना की कळतं की मी चांगली आहे। तर ती 10 मिनिटं नाही अर्धा तास बसलेली, पण त्यावर आर्या म्हणते की अजून 10 मिनिटं बसल्यावर कळेल की तुझा नेमका स्वभाव कसा आहे। तर पॅडी म्हणतो की 10 मिनिटात कुठे कोणाला कोणाचा स्वभाव कळतो आणि हे खरंच आहे ना। तर अंकिता म्हणते 10 मिनिटं नाही होती, अर्धा तास म्हणाली होती। अभिजित म्हणतो की अरे 10 मिनिटं जाऊ दे, अख्खं आयुष्य घालवलं तर नवऱ्याला बायकोचा आणि बायकोला नवऱ्याचा स्वभाव कळत नाही, 10 मिनिटाच्या काय गोष्टी। तर अंकिता म्हणते इथं आम्हाला आमचा स्वभाव ओळखायला 2-3 वर्ष लागली आणि हे काय। तर पॅडी म्हणतो की अरे नको ना लग्नाचा विषय प्लीज, आणि असं तो रडल्याची ऍक्टिंग करून दाखवतो। तर अशा प्रकारे म्हणजे एका छोट्याशा प्रश्नावरून या दोघींचं पुन्हा एकदा मोठ्या भांडणात रूपांतर झालेलं आहे। तर तुम्हीच सांगा की हा मुद्दा भांडण्यासारखा होता का? याचं कमेंट बॉक्समध्ये मात्र उत्तर नक्की द्या। अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।